अफगाणिस्तानातून 1920 साली मुंबईत आलेला अब्दुल करीम शेर खान याने तेथील अफू भारतात आणली आणि तो ड्रग माफिया झाला। जगाच्या कानाकोपऱ्यातून नाना प्रकारचे ड्रग्ज भारतात आणणारे सिंडिकेट तेव्हापासूनच चालू झाले। पण आता सूर्य पश्चिमेस उगवला आहे, कारण महाराष्ट्रात तयार होणारे मेफेड्रॉन नावाचे ड्रग देशातच नाही तर परदेशातही स्मगल करून विकले जात आहे। लहानशा इंडस्ट्रियल एरियामध्ये हजारो कोटींचे मेफेड्रॉन तयार करण्यापासून ते हवे तेव्हा हवे तिथे पोहोचवण्यापर्यंत एवढे मोठे आवाढव्य नेटवर्क हे बनले आहे। यामागे अनेक मोठी लोक आहेत जी कायद्याच्या कचाट्यात कधीच पकडली जात नाहीत। केवळ राबणारे मोहरेच हाती येतात आणि मग कितीही कारवाई झाली तरी मोहरे बदलून ड्रगचा व्यापार चालू राहतो। राज्यात आतापर्यंत जितके आरोपी पकडले गेलेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सूत्रधार आहेत। त्यांना पकडले तरी त्यांना वाचवण्यासाठी तपास यंत्रणावर दबाव आणला जातो। पूर्वी जे ड्रग्सचे सप्लायर असायचे फुल टाइम हेच काम करायचे, पण आता कधी विमानाचा पायलट ड्रग वाहून नेताना पकडला जातो तर दूध विकणारी मुंबईची माफिया क्वीन शकुंतला पाटणकर 100 कोटींपेक्षा जास्तचाही उलाढाल करते।